अभ्यास करत असताना महत्त्वपूर्ण जे टॉपिक आहेत जिओग्राफीचे, जे प्रिलिम ओरिएंटेड आहेत, आज आपण प्रिलिम ओरिएंटेड गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. तर प्रिलिम ओरिएंटेड जिओग्राफीचे जेवढे फॅक्ट्स आहेत ते सहन करणार आहोत. या विषयांवरती दरवर्षी प्रिलिम एक्झाममध्ये प्रश्न येतच असतो. मग असे हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि हे टॉपिक जर लर्न केले व्यवस्थितपणे तर या गोष्टींमुळे काय होईल तर व्यवस्थितपणे प्रिलिमचा जिओग्राफी थ्रू अभ्यास होण्यासाठी मदत होईल. असे कोणकोणते टॉपिक आहेत आपण आज पाहणार आहोत इथे व्हिडिओमध्ये. तर हे पहा, प्लॅट्यू, सॉइल, रेनफॉल, लेक्स अँड नॅचरल व्हेजिटेशन. दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर प्रिलिम पर्पज. आणि हे आज आपण 4 टॉपिक कव्हर करणार आहोत. तर इथे लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण प्लॅट्यूजचा अभ्यास करतो की भारतामध्ये महत्त्वपूर्ण कोणकोणते प्लॅट्यूज आहेत. आता मी इथे UPSCच्या ओरिएंटेड पाहते. UPSC आणि MPSC दोन्ही स्पर्धा परीक्षेमध्ये भारताचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल MPSC मध्ये आहे. आता मी या ज्या गोष्टी सांगते या इथे मी भारताला एक्झाम्पल म्हणून घेते. महाराष्ट्रामध्ये पण याच गोष्टी अभ्यासायच्यात आणि वर्ल्ड जिओग्राफीमध्ये पण तुम्हाला याच गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. आता आपण एक्झाम्पलसाठी महाराष्ट्र इथे कव्हर करत आहोत की महाराष्ट्र प्लॅट्यूज. मग महाराष्ट्रामध्ये कोणकोणते प्लॅट्यूज आहेत, कोणकोणते इम्पॉर्टंट प्लॅट्यूज जे प्रिलिम ओरिएंटेड एक्झाममध्ये मदत करतात आणि यामुळे तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह होण्यास मदत होतात. आता ज्यावेळेस प्लॅट्यूचा अभ्यास करतो आपण, ओके, तर या प्लॅट्यूच्या अभ्यासामध्ये अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला इथे सांगते की जे मेजर प्लॅट्यूज आहेत, सेंट्रल पेनिन्सुलर इंडिया, जे सेंट्रल पेनिन्सुलर इंडियामधला जो मेजर प्लॅट्यूज आहे, दीज आर दी मेजर प्लॅट्यूज. तर हे लक्षात कसे ठेवायचे. तर सर्वात महत्त्वाचा डेक्कन ट्रॅप, कर्नाटका प्लॅट्यू. डेक्कन ट्रॅप महाराष्ट्रामध्ये डेक्कन ट्रॅप आहे, कर्नाटकामध्ये कर्नाटका प्लॅट्यू, तेलंगणा प्लॅट्यू, नंतर शिलाँग प्लॅट्यू, छोटा नागपूर प्लॅट्यू, बुंदेलखंड प्लॅट्यू, माळवा प्लॅट्यू. तर अशी खूप त्या रिजनप्रमाणे त्यांची नावं आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायला खूप सोपे, खूप इझी असे हे सर्व प्लॅट्यूज आहेत. रिजन कोणता, तो रिजन आणि बुंदेलखंड, दिस इज दी बुंदेलखंड प्लॅट्यू, वन ऑफ दी बॅकवर्ड रिजन ऑफ इंडिया, आणि याची आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे. हे प्लॅट्यूज का इम्पॉर्टंट आहेत तर हे ज्यावेळेस आपण फिजिकल जिओग्राफी लर्न करतो तर प्लॅट्यूजमध्ये कोणकोणते मिनरल रिसोर्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल हा छोटा नागपूर प्लॅट्यू आहे. तर या छोटा नागपूर प्लॅट्यू कशासाठी फेमस आहे, पटकन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तर छोटा नागपूर प्लॅट्यू हा याच्यामध्ये असणाऱ्या नॅचरल रिसोर्सेसनुसार साठी फेमस आहे. फॉर एक्झाम्पल लाईमस्टोन, बॉक्साईट, आयर्न, हे सर्व जे मिनरल्स आहेत ते कुठे रिसोर्सेस आहेत ते कुठे फाउंड होतात तर या छोट्या नागपूर प्लॅट्यू. म्हणून प्लॅट्यूजचा अभ्यास जिओग्राफीमध्ये करणं खूप गरजेचं आहे. आता इथे एक्झाम्पल घेऊयात आपण. फॉर एक्झाम्पल द सेंट्रल हायलँड, द बुंदेलखंड अपलँड अँड द मालवा प्लॅट्यू, द बागेलखंड अँड द छोटा नागपूर प्लॅट्यू, the Meghalaya plateau and Deccan plateau are the major plateaus of India. यानंतर arrange the various plateaus from east to west and north to south. अगेन आपण रिव्हरमध्ये पाहिलेलं नॉर्थ रिव्हर, साऊथ रिव्हर, त्याच पद्धतीने प्लॅट्यूजमध्ये पण प्रश्न येतात नॉर्थ टू साऊथ, ईस्ट टू वेस्ट, त्यांचा डिरेक्शन. म्हणजे MPSCच्या परीक्षेमध्ये तर फॅक्च्युअल प्रश्न असतो की अरेंज द प्लॅट्यू फ्रॉम नॉर्थ टू वेस्ट टू ईस्ट, बरोबर, ईस्ट टू वेस्ट किंवा वेस्ट टू ईस्ट, परत वेस्ट टू ईस्ट किंवा ईस्ट टू वेस्ट. ओके, क्लिअर. या पद्धतीने डिरेक्टली फॅक्च्युअल प्रश्न आहेत. इथे एकदा लक्षात राहिला हा सगळा सिक्वेन्स की उत्तर द्यायला मदत होतं. ऑल्सो ऑब्झर्व वेदर द पर्टिक्युलर प्लॅट्यू इज सोर्स ऑफ सम रिव्हर ऑर नॉट. बरोबर आहे. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा मला पटकन की माळवा प्लॅट्यूवरून कोणत्या रिव्हर ओरिजिनेट होतात किंवा डेक्कन प्लॅट्यूवरून कोणकोणत्या नद्यांचा उगम होतो. फॉर एक्झाम्पल दामोदर ओरिजिनेट्स इन अ चंदवा ऑन द छोटा नागपूर प्लॅट्यू, नर्मदा इमर्ज फ्रॉम द अमरकंटक प्लॅट्यू. नर्मदा अमरकंटक प्लॅट्यू इथे आणि नर्मदेचा तिथे उगम होतो. या पद्धतीने आपण हे प्लॅट्यूज आपल्याला महत्त्वाचे आहेत. कशासाठी अभ्यासाला महत्त्वाचे आहेत, सिक्वेन्स विचारला जातो मिनरल रिसोर्सेससाठी आणि कोणत्या नद्या तिथे उगम पावतात यासाठी. क्लिअर झाला. ओके, नेक्स्ट पाहूयात आता आपण. हे पहा, मेजर सॉइल अँड रेनफॉल. देर इज अ इंटरलिंकेज और कनेक्शन बिटवीन सॉइल अँड रेनफॉल मॅप. कारण जिथे खूप जास्त पाऊस पडतो तिथे कोणत्या प्रकारची मृदा असते आणि कोणत्या पद्धतीने तिथे सॉइल डेव्हलपमेंट झालेली असते. तर आता ही इंडियामधली सॉइल आहे. आता मी हे इंडियाचा मॅप म्हणून इंडियाचं सांगते, बरोबर. हेच तुम्ही महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करायचं आणि वर्ल्ड मॅपवरती इम्प्लिमेंट करायचं आहे.
आता इथे ज्यावेळेस आपण सॉईलबद्दल पाहतो, पहिल्यांदा आपण सॉईल घेऊयात, नंतर फॉरेस्ट आणि नॅचरल व्हेजिटेशनवरती शिफ्ट होऊया. सॉईलमध्ये महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या की जो आता ही सगळी इंडियामधली सॉईल आहे, बरोबर आहे, तर फर्स्ट ग्रीन कलरची सॉईल दिसते आपल्याला. व्हिज्युअली एकदम आपल्याला लक्षात गोष्टी राहतात अभ्यास करताना. हे पहा, व्हिज्युअली आपल्याला लगेच इथे सॉईल दिसते, माउंटेन फॉरेस्ट सॉईल जी हिमालया रेंजेसमध्ये आहे. त्यानंतर अल्युवियल सॉईल, रेड पॅचेस ऑफ अल्युवियल सॉईल, ओके, ज्याला आपण गाळाची मृदा असं म्हणतो. रेड अँड येल्लो सॉईल, रेड अँड येल्लो सॉईल, हे पहा ही रेड आणि येल्लो सॉईल, सॉरी ग्रीन कलरची अल्युवियल सॉईल, करेक्शन करते मी इथे, ग्रीन कलरची अल्युवियल सॉईल आणि रेड अँड येल्लो सॉईल दिसली इथे. परत ब्लॅक सॉईल, ब्लॅक कॉटन सॉईल, महाराष्ट्रामध्ये कोणती सॉईल आढळते तर ती ब्लॅक कॉटन सॉईल. अजून कोणकोणत्या राज्यांमध्ये आढळते ते पण लक्षात आपल्याला इथे व्यवस्थित ठेवायचे. लॅटराइट सॉईल, ही पहा लॅटराइट सॉईल अँड अरिड सॉईल. अरिड सॉईल जिथे पाण्याची खूप कमतरता असते, वेअर दी पोटेन्शियल इव्हॅपोरेशन ट्रान्सपोर्टेशन इज अ मॅक्सिमम दॅन PPT, म्हणजे प्रेसिपिटेशनपेक्षा जास्त जर पोटेन्शियल इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशनचा रेट जास्त असेल तर तिथे अरिड सॉईलची फॉर्मेशन होते. आणि ह्या ज्या क्लासिफिकेशन आहेत या सर्व सॉईल्सचं ते पण आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवता येतं या पद्धतीने. फॉर एक्झाम्पल आत्ताच मी एक्झाम्पल दिलं, ब्लॅक सॉईल स्प्रेड गुजरात महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकाच्या रिजनमध्ये ब्लॅक सॉईल स्प्रेड झाली, ते आपल्याला मॅप थ्रू व्यवस्थितपणे इथे दिसतंय. ओके, नेक्स्ट लेक्स. फेवरेट टॉपिक आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, MPSCचा आणि UPSCचा पण, इवन गट क गट ब परीक्षेमध्ये पण फेवरेट टॉपिक आहे, ज्यामध्ये लेक डिरेक्टली लेक विचारतात की कोणत्या स्टेटमध्ये हा लेक आहे, लोकेशन कुठे या लेकचं. त्यामुळे लेकचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं ज्यावेळेस आपण जिओग्राफीचा अभ्यास करतो. फॉर एक्झाम्पल इथे पहा, हे सर्व भारतामधले इम्पॉर्टंट लेक्स आहे. महाराष्ट्रामधले पण करायचे आणि जगामधली एवढी गरज नाही पडत, पण भारताचे लेक आपल्याला कव्हर करावे लागतात. साऊथ टू नॉर्थ कोणते लेक आहेत, ईस्ट टू वेस्ट कोणते लेक आहेत, कोणत्या स्टेटमध्ये कोणता लेक आहे हे खूप महत्त्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये लोणार लेक आहे, मग त्या लेकची खासियत काय आहे, कशासाठी फेमस आहे लोणार लेक ते पण लक्षात ठेवायला हवं. परत कोस्टल बाउंड्रीजवरती लेक खूप इम्पॉर्टंट असतात की कोणत्या 2 स्टेटमध्ये एखादा लेक आहे. फॉर एक्झाम्पल पुलिकत लेक कुठे आहे, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा मला पटकन. नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये कोणकोणते महत्त्वाचे लेक आहेत, नाला सरोवर कुठे आहे, या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे मॅप थ्रू करतात आणि याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे या गोष्टींचा. असं नाही की फक्त एकदा पाहिलं. रिव्हिजन पण खूप इम्पॉर्टंट असते. ज्यावेळेस तुम्ही असा अभ्यास करता त्यावेळेस रिव्हिजन जर कंटिन्युअस केली व्यवस्थित पद्धतीने तर या रिव्हिजनमुळे काय होईल, तर या गोष्टी रिपीट वाचत गेला डोळ्याखालून, ह्या गोष्टी ॲटलास्ट तुम्ही पान पलटत गेला तर तुम्हाला त्या गोष्टी ॲटोमॅटिक तुम्हालाही कळणार नाही की या गोष्टी माझ्या लक्षामध्ये कधी राहिल्या, आणि मी याचा अभ्यास असा दररोज डे बाय डे करत गेला तर तुमच्याकडे या सर्व गोष्टींचा व्यवस्थितपणे अभ्यास होऊन जातो. नेक्स्ट पाहूयात आता आपण की नॅचरल व्हेजिटेशन खूप महत्त्वाचं असतं. हा फक्त जिओग्राफीच नाही, इन्व्हायरमेंटचा जो आपल्याला विषय आहे किंवा करंट अफेअरमध्ये नॅचरल व्हेजिटेशन बऱ्यापैकी दरवर्षी करंट अफेअरवरती प्रश्न विचारतात की एखादी साईट जर करंट अफेअरमध्ये नॅचरल व्हेजिटेशनची इम्पॉर्टंट असेल किंवा एखाद्या फॉरेस्ट एरियामध्ये कुठे काही ॲक्टिव्हिटी झाली इलिगल वगैरे तर त्याच्यावरती प्रिलिममध्ये प्रश्न विचारले जातात. त्यासाठी नॅचरल व्हेजिटेशन महत्त्वाचं आहे. लोकेट द व्हेरियस फॉरेस्ट मॅप ऑफ इंडिया बेस्ड स्पाशियल डिस्ट्रीब्युशन, एखाद्या स्पाशियली डिस्ट्रीब्यूट करायचे आपल्याला, मग कसे झालेले ते इंडियामध्ये, हाच फॉरेस्टचा मॅप का आहे आणि कोणकोणत्या गोष्टींमुळे आहे हे पण लक्षात ठेवायचं थिअरीमध्ये. आणि इथं मॅपमध्ये क्लासिफिकेशन डिरेक्टली दिलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित इथे दिसत आहे. क्विक रिव्हिजन करू, कोणकोणते मॅप्स, कोणकोणते नॅचरल व्हेजिटेशन इंडियामध्ये आहे. मॉइस्ट ट्रॉपिकल एव्हरग्रीन, सेमी एव्हरग्रीन दिसतोय इथे. मॉइस्ट ट्रॉपिकल कशामुळे, तर पावसाचं प्रमाण जास्त आहे, जसं जसं पावसाचं प्रमाण कमी होईल तसं तसं इथे क्लासिफिकेशन कमी होत जातं. आता इथे लक्षात घ्या की इथे पावसाचं प्रमाण जास्त आहे, पावसाचं प्रमाण इथं कमी आहे, त्या पद्धतीने नॅचरल व्हेजिटेशनचे प्रकार पडलेले आहेत. कलर पण त्या पद्धतीने मे बी दिलेले आहेत. ट्रॉपिकल एक्झॅक्टली कलर पण तसेच आहेत. मॉइस्ट ट्रॉपिकल एव्हरग्रीन आणि सेमी एव्हरग्रीन दिसतोय. त्यानंतर ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिड्युअस इंडियामध्ये सर्वात जास्त कोणता नॅचरल व्हेजिटेशन फाउंड होतं, पटकन कमेंट सेक्शनमध्ये, जे विद्यार्थ्यांनी थोडाफार अभ्यास केला त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की भारतामध्ये नॅचरल कोणतं सर्वात जास्त व्हेजिटेशन आहे, वेदर इट विल बी अ मॉइस्ट ऑर ड्राय, पटकन कमेंट करा, सांगा. ओके, नेक्स्ट पहा
थॉर्न म्हणजे काटेरी झुडपं ज्याला आपण म्हणतो. ती काटेरी झुडपं कुठे आढळतात, अरिड रिजन मधलं व्हेजिटेशन कसं आहे, अल्पाईन कसं आहे, अल्पाईन कसं आहे, तर ते पण आपल्याला व्यवस्थित इथे मॅप थ्रू लक्षात येतात गोष्टी. तर या पद्धतीने नॅचरल व्हेजिटेशनचा पण अभ्यास करायचा आहे. कोणाला काही या सब्जेक्टमध्ये टॉपिकमध्ये डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपण हा टॉपिक डिटेलमध्ये विद्यार्थ्यांसाठी घेऊन येऊ आणि त्यांना आपण यूट्यूबवरती हा टॉपिक शिकूयात. ओके, नेक्स्ट पहा. ओके, याच्यामध्ये काय अदर इम्पॉर्टंट लोकेशन्स पण आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. फॉर एक्झाम्पल अदर इम्पॉर्टंट लोकेशन्स कोणकोणते असतात की जे आपले स्टेट पॉलिटिकल आणि फिजिकल जिओग्राफीचा जो मॅप आहे तो झाल्यानंतर व्हेरियस वेटलँड्स, रामसार साईट, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन्स, मिनरल लाईक आयर्न ओर, कोल, हेरिटेज साईट, नंतर पोर्ट्स, नॅशनल पार्क्स, या सर्व गोष्टी आपल्याला मॅपवरती लोकेट करायच्या असतात. बरोबर. आणि या गोष्टी यावरती पण हिस्ट्रीच्या सेक्शनमधून पण प्रश्न येतात. त्यामुळे हिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला मॅपची गरज पडू शकते. आता जो कॉमन प्रश्न येणारा जो दरवर्षी तो म्हणजे एखादा डिग्री, इथे काय 10 डिग्री चॅनल सेपरेट्स अंदमान टू निकोबारला सेपरेट करतो. तसा मग 8 डिग्री काय करतो, 9 डिग्री 11 डिग्री चॅनल कोणकोणत्या 2 गोष्टींना सेपरेट करतो, कोणकोणत्या 2 भागांना सेपरेट करतो. ते पण लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. आय होप हे महत्त्वाचे टॉपिक आज आपण डिस्कस केलेले आहेत. नॅचरल व्हेजिटेशन, सॉईल, प्लॅट्यूज, लेक्स. तर या सर्व गोष्टी तुम्ही मॅप ज्यावेळेस लर्न करत असतात, अभ्यास करत असतात जिओग्राफीचा, त्यावेळेस या गोष्टी जर व्यवस्थितपणे अभ्यास केल्या तर विद्यार्थ्यांना नक्कीच प्रिलिममध्ये चांगला स्कोर करण्यामध्ये कोणीही रोखू शकणार नाही. तुम्हाला UPSC किंवा MPSC जी प्रिलिम एक्झाम असते त्यामध्ये चांगला स्कोर येतो, कारण व्यवस्थितपणे एखादा थिअरी वाचतायत, त्याचा कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करतायत मॅप थ्रू आणि ते मेमराईज आणि मेमरी टेक्निक्सने, निमॉनिक्सने तुम्ही लक्षात ठेवतात. यासारखा बेस्ट स्टडी नसतो आणि त्यानंतर MCQ सॉल्व्ह करतायत. बरोबर. म्हणजे सर्व एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अभ्यासाची जी मदत असते ती मॅप थ्रू येऊन जाते. फक्त जिओग्राफी या विषयासाठीच नाही, पण इतर विषयांमध्ये पण तुम्हाला मॅपचा अभ्यास करणं गरजेचं असतं आणि त्यानुसार व्हिज्युअल मेमरीवरती तुम्ही काम करतात आणि व्यवस्थितपणे अभ्यास करतात आणि लक्षात ठेवतात गोष्टी. ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस नक्कीच प्रत्येक विद्यार्थी या प्रोसेसमधून जातो आणि ती करावीच लागते, मस्ट आहे. मॅडम मॅप वाचायला आवडत नाही, नो एक्सक्युजेस इन दॅट. मॅप आवडत नाही तर तो आवड निर्माण करा त्यामध्ये. ओके. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला त्या अभ्यासामध्ये मदत करतात. त्यामधला एक म्हणजे ॲटलास रीडिंग. आणि आज आपण मेजर टॉपिक्स कव्हर केले की प्रिलिम्समध्ये मार्क्स स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा. तर हा स्कोर इम्प्रूव्ह करण्यामधली ही एक टेक्निक मी तुम्हाला आज सांगितली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स मिळून जातील, तर ते डिटेल्स तुम्ही एकदा चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.